नमस्कार. आज आपण टेन्थ स्टँडर्डचा फिजिक्सचा जो पार्ट 1 आहे त्याच्यातलं फर्स्ट लेसन ग्रॅव्हिटेशन पाहणार आहोत. फर्स्ट लेसन आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण ग्रॅव्हिटेशन, त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, त्याच्यानंतर केपलर्स लॉ, त्याच्यानंतर न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, एक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, फ्री फॉल अँड एक्सेप्ट व्हेलॉसिटी हे टॉपिक पाहणार आहोत. तर त्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये जे आपल्याला कॅन यू रिकॉल आहे ते पाहूया. व्हॉट आर द इफेक्ट ऑफ द फोर्स ऍक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट. एखादी फोर्स जर एखाद्या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट करत असेल तर त्याचे काय परिणाम होतात ते आपल्याला पाहायचे. तर आपल्याला पहिल्यांदा पाहूया आपण फोर्स म्हणजे काय. फोर्स. The force is the pull or push on an object. हे सिंपल असे त्याची डेफिनेशन आहे. फोर्स म्हणजे काय? इज द पुल और पुश ऑन एन ऑब्जेक्ट. कोणत्याही एखाद्या ऑब्जेक्ट वरती आपण ज्या पुश किंवा पुल करतो त्यालाच आपण काय बोलतो? फोर्स बोलतो. आणि फोर्स इज वेक्टर क्वांटिटी. फोर्स कोणती क्वांटिटी? वेक्टर क्वांटिटी आहे. फोर्स इज द वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी याचा अर्थ काय? तर त्या फोर्स आपल्याला प्रगट करताना आपल्याला कशाची गरज पडते? तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन्ही पण गोष्टींची गरज पडते आणि म्हणून तिला वेक्टर क्वांटिटी बोललं जातं. त्याच्यानंतर फोर्सचं जे एसआय युनिट आहे ऑफ फोर्स इज न्यूटन. किंवा त्यालाच आपण केजी, किलोग्राम पर मीटर, किलोग्राम इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर असं पण बोलू शकतो. यालाच आपण न्यूटन्सच्या नावासाठी हे न्यूटन नाव दिलेलं आहे. ऍक्च्युअली त्याचं जे युनिट आहे ते आहे किलोग्राम इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे त्याचं युनिट आहे. आणि जर आपण डायमेन्शनचा विचार केला जे आपल्याला नाही येत दहावीला एवढं, पण लक्षात ठेवण्यासाठी डायमीटर आहे L0 M0 आणि T⁻². हे डायमेन्शन आहे त्याचं, जे आपल्याला एवढं लक्षात ठेवण्यासारखं नाही दहावीला, आपल्याला नाही येते या गोष्टी डायमेन्शन आणि ते वेगळं. परंतु हे पुढच्या इयत्तेसाठी तुम्हाला चांगलं उपयोगात पडेल म्हणून आपण सर्व बेसिक गोष्टी इथंच पाहून घेतलेल्या आहेत फोर्सचे रिलेटेड. त्याच्यानंतर आपला जो त्याचा प्रश्न काय आपला, व्हॉट टाइप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. तर आपण कोणकोणत्या फोर्सेसला फॅमिलियर असतो असं प्रश्न विचारलेला आहे. तर फोर्सचे साधारणपणे टू पार्ट्स मध्ये विभागणी केली जाते. वन पार्ट इज द कॉन्टॅक्ट फोर्स. Contact force, and second जी force आहे ती नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. किंवा तिलाच आपण बोलतो ऍक्शन ऍट अ डिस्टन्स फोर्स. ऍक्शन at a distance force. नावावरूनच आपल्या लक्षात येतं की कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे अशी फोर्स जी डायरेक्टली ऑब्जेक्ट मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये येते आणि ही फोर्स मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये न येता येणारी फोर्स. तर याच्यामध्ये ज्या फोर्स आहेत त्या फोर्स आहेत वन इज द अप्लाइड फोर्स. आपण कोणत्याही फोर्सवर जेव्हा आपण कोणत्याही ऑब्जेक्ट वर ज्यावेळेस एखादी फोर्स
अप्लाय करतो तिला कॉन्टॅक्ट अप्लाइड फोर्स बोललं जातं. त्याच्यानंतर सेकंड जी आहे ती आहे नॉर्मल फोर्स. ही नॉर्मल फोर्स जी आपण साधारणपणे कुठेही लावतो, सपोर्ट फोर्स बोललं जातं तिला. आणि ही ऑब्जेक्ट वरती आपण कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर आपण ती त्याच्यावर लावतो, किंवा एखादा स्टेबल ऑब्जेक्ट असेल त्याच्यावर ज्यावेळेस आपण एखादी फोर्स लावतो त्यावेळेस तिला नॉर्मल फोर्स बोललं जातं. त्याच्यानंतर आहे फ्रिक्शन फोर्स. फ्रिक्शन फोर्स ही फोर्स ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट एकमेकांच्या साह्यात येतात, किंवा ज्यावेळेस एखादी फोर्स ही एक्सर्टेड केली जाते सरफेस ऑन ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टमुळे एखाद्या सरफेसवर ज्यावेळेस फोर्स एक्सर्ट केली जाते त्यावेळेस ही फ्रिक्शन फोर्स तयार होते. उदाहरण जर आपण पाहायला गेलं तर ज्यावेळेस आपण फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस मी हा खडू फळ्यावर अशा प्रकारे घेतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये खडू आणि हा जो ब्लॅकबोर्ड आहे याच्यामध्ये जे फोर्स तयार होते तिला फ्रॅक्शन फोर्स बोललं जातं. त्याच्यानंतर आपण किंवा एखादं ऑब्जेक्ट जर आपण एखादं बुक जर आपण टेबलवर असं अशा प्रकारे मागं पुढं केलं तर त्यांच्यामध्ये जे फ्रॅक्शन तयार होईल किंवा त्यांच्यामध्ये जी फोर्स तयार होईल तिला फ्रॅक्शन फोर्स बोललं जातं. किंवा उदाहरण जर पाहिलं तर हे जे बुक आहे नोटबुक आहे याच्यावरती मी हे अशा प्रकारे हा चोक ठेवलेला आहे आणि त्याला जर मी अशा प्रकारे ढकललं किंवा पुश केलं तर ज्याप्रमाणे ह्या चोक मुळे ह्या जे नोटबुक आहे त्याच्यावर फोर्स लावली परंतु इकडून पण ह्या नोटबुक वरून पण अपोजिट डायरेक्शनने फोर्स लावली जाते तिला फ्रिक्शन फोर्स बोललं जातं. त्याच्यानंतर आपण पाहूया एअर रेजिस्टन्स फोर्स. एअर रेजिस्टन्स फोर्स ही फोर्स आपण जास्त करून हमेशा पाहतो. जर तुम्ही सायकलिंग करत असाल तर तुम्हाला लक्षात येत असेल की ज्यावेळेस हवा येते किंवा हवा असते त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस सायकल चालवतात त्यावेळेस तुम्हाला सायकलला दुसऱ्या बाजूने हवेचा प्रेशर येतो आणि त्याच्यामुळे सायकलचा स्पीड कमी होतो. ही आहे एअर रेजिस्टन्स फोर्स. आणि त्याच्यामुळेच गाड्यांचा आणि त्यांचे जे रचना केली जाते ती थोडी निमुळती असते, कारण काय त्या फोर्सचं कमीत कमी ऍक्शन व्हावा आणि त्याच्यामुळे रेजिस्टन्स कमी व्हावा हा त्या मागचा उद्देश असतो. त्याच्यानंतर आपण जी पाहणार आहोत ती आहे टेन्शन फोर्स. पाचवी जी फोर्स आहे ती आहे टेन्शन फोर्स. ही टेन्शन फोर्स जी आहे ती आपण जर एखाद्या वस्तूवर स्ट्रिंग किंवा रोपच्या साहाय्याने ज्यावेळेस एखादी वस्तू आपण पकडतो त्यावेळेस ही टेन्शन फोर्स ही अप्लाय होते त्या ऑब्जेक्टवर. त्याच्यानंतर आपण जे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहेत त्या पाहणार आहोत. पहिली फोर्स आहे ती ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशन. त्यानंतर सेकंड आहे ती मॅग्नेटिक फोर्स. and third one is the electrical force. ह्या फोर्स डायरेक्ट ऑब्जेक्ट हे कॉन्टॅक्ट मध्ये नसतानाही फोर्स तयार होतात आणि म्हणून याला काय बोललं जातं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स और ऍक्शन ॲट अ डिस्टन्स फोर्स बोललं जातं. हे झाले हे फोर्सचे प्रकार. त्याच्यानंतर आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स. व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशन फोर्स असा एक प्रश्न पडले. तर युनिवर्स मध्ये कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये जे अट्रॅक्शन असतं त्या अट्रॅक्शनलाच ग्रॅव्हिटी बोललं जातं. आणि तशाच प्रकारे कोणत्याही जे ऑब्जेक्ट आहे अर्थच्या आजूबाजूला त्या ऑब्जेक्ट वरती अर्थ कडून जे अट्रॅक्शन बल फोर्स लावलं जातं त्यालाच आपण ग्रॅव्हिटी बोलतो किंवा त्यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स बोलतो. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी आहे
ती सर्व दिशांनी सारख्याच प्रमाणात असते आणि ही कशी असते, परपेंडिक्युलर टू द अर्थ असते किंवा परपेंडिक्युलर टू द ऑब्जेक्ट असते. आणि ही जी फोर्स आहे हिला युनिव्हर्सल फोर्स ही आपण म्हणतो. कारण काय आहे की आपण कुठेही गेलो तरी पण ती फोर्स आपल्याला अप्लाय होते आणि म्हणून त्याला युनिव्हर्सल फोर्स असंही बोललं जातं. किंवा युनिव्हर्स मध्ये ज्यावेळेस कोणतेही दोन ऑब्जेक्ट येतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये ही फोर्स लागू असते आणि म्हणून तिला ग्रॅव्हिटेशन युनिव्हर्सल फोर्स असंही बोललं जातं. आपण पाहिलं की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, तर एक ज्या दोन ऑब्जेक्ट मध्ये ज्यांना मास आहे, ज्यांना वस्तुमान आहे, त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन असतं त्यालाच आपण ग्रॅव्हिटेशन बोलतो. आणि हे ग्रॅव्हिटेशन हे युनिव्हर्स मध्ये कुठेही गेलो तरी असतंच आणि म्हणून त्याला युनिव्हर्सल फोर्स बोललं जातं. आणि त्याच्यानंतर आपण आता पाहणार आहोत की हे ग्रॅव्हिटेशन कशा प्रकारे, जसं आपण पाहिलं तर आपल्या बुक मध्ये जे एक्झाम्पल दिले त्याच्यामध्ये पाहिलंय आपण की न्यूटननी हे ग्रॅव्हिटेशनचा शोध लावताना तो एकदा असा बसलेला असताना त्याने पाहिलं की जे ऍपल आहे, सफरचंद आहे, ते झाडावरून पडलं. तर त्याच्या लक्षात त्याने असा विचार केला की जर हे सफरचंद झाडावरून पडतंय याचाच अर्थ त्याला कोणती तरी एक्सटर्नल फोर्स अप्लाय होते आणि त्याच्यामुळे ते झाडावरून जमिनीवर येते. कारण त्याच्या असं लक्षात आलं जर याच्यावर दुसरी फोर्स ऍक्ट करत नसेल तर ते फळ झाडावरून खाली फक्त पृथ्वीवरच का पडलं, दुसरीकडे का गेलं नाही. आणि याच्यावरूनच त्यांनी शोध लावला की याच्यावर आणि इतर सर्व वस्तूंवर कोणतं तरी एक बल कार्य करतंय, त्यालाच आपण ग्रॅव्हिटी बोललो किंवा त्यालाच त्यांनी त्याचं नाव ग्रॅव्हिटेशन दिलेलं आहे. आणि हे युनिव्हर्स मध्ये सर्व ठिकाणी अप्लाय होतं आणि त्यालाच युनिव्हर्सल फोर्स आपण बोललेलो आहे. आणि त्याच्यानंतर हेच किती अंतर असेल, म्हणजे पृथ्वीवरून किती अंतर असेल तरी पण ते अप्लाय होतं. उदाहरणार्थ पृथ्वीपासून मून खूप, चंद्र हा खूप दूर आहे तरी पण त्याच्यावर हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे अट्रॅक्शन हे असतं. शिवाय आपण आता जे पाहिलं की मास असणाऱ्या कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स हे कार्य करत असते. उदाहरणार्थ जर मी पाहिलं तर आपण हा पाहिला चोक आणि हा जो स्पंज आहे यांच्यामध्ये यांना दोघांना पण थोडंफार तरी मास आहे, याचाच अर्थ यांच्यामध्ये पण अट्रॅक्शन असेल. परंतु काय हे अट्रॅक्शन जे आहे कंपेअर टू जे आपल्यावर ग्रॅव्हिटेशन अट्रॅक्शन जे अर्थ अप्लाय होतं त्याच्यापेक्षा हे खूपच कमी आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला जाणवत नाही. हे लक्षात ठेवा. नाहीतर आपल्या वर्गामध्ये जेवढ्या पण वस्तू येतात तेवढ्या सर्व एकमेकाकडे अट्रॅक्ट झाल्या असत्या जर आपली पृथ्वीचं हे ग्रॅव्हिटेशन फोर्स हे जर कमी असतं तर. त्याच्यानंतर आपण न्यूटनचे लॉज ऑफ, इथं कॅन यू रिकॉल मध्ये आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, जे आपण 9th स्टँडर्ड मध्ये पाहिलेले. त्याचे 3 लॉ होते. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, लॉ ऑफ मोशन पा, याचा अर्थ रिकॉलचा अर्थ काय होतो की तुमच्या हे सर्व लक्षात आहे का नाही ते पाहायचं असतं. परंतु एक लक्षात ठेवा की जसजसं हे जे तुमचं 10th किंवा 9th 8th आणि 7th जे पण आहे तुम्हाला ते तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. कारण पुढे गेल्यानंतर याच बेसिक वर तुम्हाला अभ्यास वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे तुम्ही ह्या बेसिक गोष्टीवर खूप चांगलं लक्षात ठेवायचंय. फक्त आपल्याला एक्झाम द्यायची नसते. एक्झाम मध्ये फक्त आपण काय करतो की काही जण असतात की पाठांतर खूप करतात, समजून घेत नाही आणि एक्झाम मध्ये ते लिहितात, बोलतात एक दिवस वाचलं तरी माझ्या लक्षात. परंतु हे असा अभ्यासाने तुमचं परीक्षेत चांगले मार्क पडतात, परंतु नंतर तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम येतो कारण ते तुम्ही विसरलेले असतात. आणि म्हणून आता आपण परत कॅन यू रिकॉल मध्ये आपल्याला दिलंय की न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, तर ते 3 आहेत. त्याच्यातला फर्स्ट न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आहे. फर्स्ट लॉ ऑफ मोशन किंवा न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. लॉ ऑफ मोशन काय होता तो? an object continues, an object continue to remain
at a rest, at a rest, or in a state of, in a state of uniform motion along a straight line, along a straight line, unless an external unbalanced force act on it, acts on it. याचा अर्थ काय की an object continues to remain at a rest, प्रत्येक जे ऑब्जेक्ट आहे ते कंटिन्यू रेस्ट राहण्याचा प्रयत्न करतं, और इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन, किंवा ते स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन मध्ये राहण्याचा प्रयत्न करतं कुठं, अलॉंग अ स्ट्रेट लाईन, अनलेस जोपर्यंत त्याला एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट करत नाही. म्हणजे जर कोणतेही ऑब्जेक्ट जर स्थिर असेल तर त्याला आपण एक्सटर्नल फोर्स लावल्याशिवाय ते मूव्ह होत नाही, हे आपण पाहतो कोणत्याही फोर्सला. किंवा जर एखादा ऑब्जेक्ट हे युनिफॉर्म मोशन मध्ये असेल स्ट्रेट लाईनच्या, ते आपली दिशा कधीच बदलू शकत नाही जोपर्यंत त्याला अनबॅलन्स फोर्स ऍक्ट करणार नाही, किंवा ते स्थिर होऊ शकत नाही जोपर्यंत त्याला अनबॅलन्स अशी एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर ऍक्ट करत नाही. जर आपण पाहिलं, जर जे आपण सायकलिंग करतो ती सायकलिंगला जर आपण पॅडल लावायचं बंद केलं तर ती युनिफॉर्म मध्ये मोशन मध्ये चालू राहील स्ट्रेट लाईन मध्ये. पण आपल्याला थांबायचं असेल तर आपल्याला तिला ब्रेक दाबून म्हणजेच एक्सटर्नल फोर्स ऍक्ट करून तिला थांबवावं लागेल, किंवा तिचे जर डायरेक्शन चेंज करायचं असेल तर आपल्याला त्याचा हँडल हा वळवावा लागेल, मूव्ह करावं लागेल. याचाच अर्थ आपण तिचं युनिफॉर्म मोशन चेंज करण्यासाठी एक्सटर्नल फोर्स ऍक्ट केलेली आहे. हाच न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे, त्यालाच लॉ ऑफ इनर्शिया असंही आपण बोलतो. त्याच्यानंतर सेकंड लॉ ऑफ मोशन जो आहे तो आपण पाहूया. सेकंड लॉ ऑफ मोशन. आता हा जो सेकंड लॉ ऑफ मोशन आहे तो काय, द रेट ऑफ चेंज ऑफ momentum is proportional to the applied force and the change of momentum change of momentum occurs in the direction of force, direction of the force.
The rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in a direction of the force. हा सेकंड लॉ ऑफ मोशन आहे. आता आपण थर्ड लॉ ऑफ मोशन पाहणार आहोत. थर्ड लॉ ऑफ मोशन, तर थर्ड लॉ ऑफ मोशन आहे third law of motion. Every action force has an equal and opposite reaction force and opposite reaction force which acts simultaneously. काय प्रत्येक ऍक्शन फोर्सला तेवढ्याच प्रमाणात अपोजिट रिएक्शन करणारे फोर्स असते आणि ह्या दोन्ही फोर्स एकाच वेळेस कार्य करतात. हा थर्ड लॉ ऑफ मोशन आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत याच्यामध्ये जे बुक मध्ये आहे आपल्या त्यानुसार सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय आणि सर्क्युलर मोशन म्हणजे काय ते पाहूया. आता आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर असं मोशन जे एखाद्या सर्कल मध्ये कार्य करतं, सर्कल वरती कार्य करतं. तर आपल्याला आपला नेक्स्ट टॉपिक जो पाहायचा आहे तो आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. नेक्स्ट टॉपिक आहे आपला सर्क्युलर मोशन and centripetal force. आपण आपल्याला जे उदाहरण दिले त्याच्यामध्ये काय सांगितले, tie a stone at the end of a string, take the other end in your hand and rotate the string so that the stone moves along a circle as shown in figure. Are you applying any force on the stone? In which direction is this force acting? How you will stop this force from the acting? What will the effect of the stone? Or what will be the effect on the stone? पहा आपल्याला सांगितले की एखाद्या स्ट्रिंग घ्या तुम्ही आणि त्या स्ट्रिंगला दगडला शेवटी दगड ठेवा आणि तो जो स्ट्रिंग आहे त्याला तुम्ही फिरवा. तर तुम्ही डायरेक्टली आपल्याला माहिती आहे की त्या स्टोन वरती आपण डायरेक्टली कोणतीही फोर्स ऍक्ट करत नाही. ते स्ट्रिंग वरती आपली फोर्स ऍक्ट करते, परंतु डायरेक्टली त्या जो स्टोन आहे त्याच्यावर आपण कोणतीही फोर्स ऍक्ट करत नाही. तर प्रश्न विचारलाय की मग अशी कोणती फोर्स आहे ज्याच्यामुळे तो स्टोन एका सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय. त्याच्यानंतर क्वेश्चन काय विचारलाय, हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ऍक्टिंग? हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ऍक्टिंग? तुम्ही त्या ज्या स्टोन वरती जी फोर्स अप्लाय होते तिला स्टॉप कसं करणार? तर दोन. आणि त्याच्यानंतर प्रश्न व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन, आणि त्या स्टोन वरती त्याचा इफेक्ट काय. तर आपण पाहूया. as long as we are holding the string we are pulling the stone towards us. जोपर्यंत आपण त्या स्ट्रिंगला पकडलंय तोपर्यंत ती स्ट्रिंगला आपण होल्ड करून ठेवतोय आणि त्या दगडाला पण आपण त्या स्टोनला पण होल्ड करून ठेवतोय टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल अँड आर अप्लाइंग अ फोर्स टुवर्ड इट. आणि त्याला कुठं आपण फोर्स करून त्याला होल्ड करून ठेवतोय तर त्या सर्क्युलर पाथ मध्ये ते फिरत असताना सेंटर ऑफ द सर्कल पर्यंत त्याला आपण होल्ड करतोय. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस हा आपलं आपण आता धरलेला आहे आणि हा अशा प्रकारे हा सर्क्युलर पाथ मध्ये अशा प्रकारे फिरतोय, हा फिरतोय तोपर्यंत आपण त्याला आपल्याकडे अशा स्ट्रिंगने काय केलेलं आहे त्या सेंटर कडे त्याला होल्ड करून ठेवलेलं आहे. द
द फोर्स स्टॉप ऍक्टिंग इफ यू रिलीज द स्ट्रिंग. आणि ज्या वेळेस आपण त्या स्ट्रिंगला आपण सोडून देऊ त्यावेळेस हा जो स्टोन आहे ह्या स्टोनवर जी आपली फोर्स अप्लाय करते जी की त्या सेंटर कडे आहे, ती फोर्स कुठे ऍक्ट करते त्या स्टोनला आपल्या सेंटर म्हणजे आपल्या जो हात आहे त्याच्याकडे अप्लाय केलेली जी फोर्स आहे ती फोर्स निघून जाईल जर आपण त्या स्ट्रिंगला सोडून दिलं तर. In this case, stone will fly off along a straight line which is the tangent to the circle at the position of the stone when the string is released, because that is the direction of its velocity at that instant of time. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण सर्क्युलर पाथ मध्ये एखादी ऑब्जेक्ट फिरत असते त्यावेळेस त्याची वेलोसिटी ही प्रत्येक वेळेस चेंज होत असते. ही आपण ह्या ठिकाणी जो हा स्टोन आहे त्याची वेलोसिटी ही अशा दिशेने असणार आहे. जर स्टोन इथं गेला तर त्याची ही असे असेल, याचाच अर्थ ती जे सर्क्युलर पाथ आहे त्याला टँजेंट असेल. कसे असेल ती त्या सर्क्युलर पाथला टँजेंट अशी त्याची वेलोसिटीची डायरेक्शन असेल, ज्यामुळे आपण जिथेही त्या स्टोनला सोडू त्याला त्याच्यावर असणारी जी आपण अप्लाय करतो फोर्स ती जर आपण अप्लाय करायला सोडून दिली तो त्या टँजेंट दिशेने तो निघून जाईल, तो रिलीज होऊन जाईल. A force act on any object. आता आपण पाहणार आहोत सेंट्रिपिटल फोर्स. आता आपल्याला माहिती झालं की ती जी हा सर्क्युलर पाथ मध्ये फिरत होता आणि त्याचं जे वेलोसिटीची डायरेक्शन होती ती टँजेंट टू द ह्या सर्कलला होती आणि त्याच्यामुळे आपण त्याला रिलीज केल्यानंतर तो त्या दिशेने निघून जाईल, वेलोसिटीच्या डायरेक्शनने निघून जाईल. आणि आता आपल्याला पाहायचं की ती अशी फोर्स जी त्याला हेल्ड करून ठेवत होती तिला आपण काय बोलतो, जी कोणत्या डायरेक्शनने होती आपण पाहिलं ती सेंट्रलच्या डायरेक्शनने होती असं आता आपण पाहिलं. तर आपण त्यालाच आता नाव देणार आहोत सेंट्रिपिटल फोर्स. तर आपण पाहूया आता सेंट्रिपिटल फोर्स. A force acts on any object moving along a circle and it is directed towards the center of the circle, This is called the centripetal force. Centripetal means central seeking. आताच आपण पाहिलं की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय. A force acts on any object moving along a circle. असं कोणत्याही ऑब्जेक्टवर जे ऑब्जेक्ट मूव्ह करते सर्कलच्या त्याचं मूव्हिंग जी डायरेक्शन आहे ती सर्कल मध्ये आहे, तो मूव्ह सर्कल मध्ये करत जर असेल तर आणि डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर आणि त्यावेळेस त्याला जी फोर्स आपल्याकडे खेचून ठेवते ती डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर असते, त्या फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स बोलतो. सेंट्रिपिटल मीन्स सेंट्रल सिकिंग, सेंटर कडे असणारी अशी ही सेंट्रिपिटल फोर्स आहे. आणि ह्याच फोर्समुळेच आपला जो मून आहे तो पृथ्वीच्या कक्षेत सर्क्युलर असा फिरत राहतो किंवा पृथ्वी ही सूर्याच्या भोवती सर्क्युलर पाथ मध्ये फिरत राहते. आणि या सर्वाला जसं मूनला पृथ्वीची सेंट्रिपिटल फोर्स
एका सर्कल मध्ये ठेवते त्याप्रमाणे पृथ्वीला जी सूर्याची सेंट्रिपिटल फोर्स आहे ती त्याला सर्कल मध्ये ठेवते। त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती जे मानवनिर्मित सॅटेलाइट्स आहेत ते पण अशाच द्वारे ह्या सेंट्रिपिटल फोर्स मुळे ठराविक कक्षेत फिरत असतात।